नमस्कार, मी प्रणिता देवरे चिखलीकर. मी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची प्रदेशाची उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य नांदेड आहे. आज दिल्लीमध्ये होत असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजचा समारोपाचा दिवस आहे आणि आज भेट द्यावं त्या निमित्ताने मी आज दिल्ली इथे आलेली आहे आणि प्रचंडच अभिमान वाटतोय की दिल्लीमध्ये मराठी संस्कृतीचं, मराठी भाषेचं दर्शन मला या निमित्ताने करता येतं, याचा विशेष आनंद मला या ठिकाणी होतोय. तुम्ही जसं आज आला, तुम्ही संमेलन बघितलं असेल, तुम्ही स्टॉल व्हिजिट केले असतील, काही मला वाटतं पण ऐकले असतील, तर काय म्हणजे तुम्हाला ह्या पूर्ण इव्हेंटची सर्वात चांगली गोष्ट काय वाटली आहे अपार्ट फ्रॉम मराठी दिल्लीत आल्या व्यतिरिक्त? विविध स्टॉल्स आहेत पुस्तकांची, म्हणजे एक रसिकांना, वाचकांना या ठिकाणी एक प्रकारची मेजवानी आहे. कारण विविध लेखकांचे, विविध कवीचे अत्यंत सुंदर अशी पुस्तकं या ठिकाणी प्रदर्शनासाठी आहेत. त्यानंतर विशेष आकर्षण म्हणजे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेजी यांच्या AI द्वारे त्यांचा जीवन प्रवास या ठिकाणी उलगडण्याचा प्रयत्न केला. ते पण खूप अप्रतिम वाटलं मला. वेगळी कन्सेप्ट आहे आणि खूप चांगलं वाटलं की समाजसुधारकांच्या त्यांचा जीवन प्रवास आम्हाला प्रत्यक्षात या ठिकाणी अनुभवता आला. आणि एकंदरीतच दिल्लीमध्ये येऊन म्हणजे दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा, ही भावना नक्कीच मला या ठिकाणी वाटते. जसं आता हे तर दिल्लीत झालं, मराठी भाषेला अभिजात दर्जाही मिळालाय, तर महाराष्ट्रामध्ये आता आपलं पुढची करंट, तुम्ही एक लिडरशिप रोलमध्ये आहात, तर पीपल लुक अप टू यू. सो काय तुम्हाला वाटतं की त्या पर्स्पेक्टिव्हनी काय अजून महाराष्ट्रामध्ये केलं पाहिजे? जसं एक छोटा प्रश्न म्हणजे आर्थिकरित्या मराठी भाषा शिकल्यामुळे आज असं नाही की मराठी येते म्हणून तुम्हाला नोकरी मिळेल, जसं इंग्लिश आली की नोकरी मिळते, तर अशा ह्या दृष्टिकोनात ह्या ह्यांनी कसं पुढे जाता येईल, का काय करायला पाहिजे? मला निश्चितच आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं खूप मनापासून आभार मानायचे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, पण खऱ्या अर्थाने मराठीला अभिजात दर्जा मिळाला. पण अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय हे अजूनपर्यंत सामान्य नागरिकांना त्या ठिकाणी माहिती नाही आहे की एक मराठी भाषेचा जो सन्मान या निमित्तानं करण्यात आलाय तो अत्यंत अभिमानास्पद आहे. आणि एक कार्यकर्ता म्हणून, एक मराठी भाषिक म्हणून मला असंच वाटतं की इतर भाषांची बंदी म्हणजे इंग्रजी आलीच पाहिजे किंवा तुम्हाला इंग्रजी आली म्हणजेच तुम्ही काहीतरी चांगले एज्युकेटेड आहात, ही भावना कुठेतरी सोडून प्रत्येकाने मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. आणि आपल्या मातृभाषेमधनंच, जसं इतर राज्यांमध्ये म्हणजे केरळला जा, तमिळनाडूला जा, त्यांच्या भाषेमध्ये ते संवाद साधत असतात, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण मराठी भाषेमध्येच संवाद साधला पाहिजे, यासाठी मी सुद्धा आग्रही राहणार आहे. मराठी भाषा एक अभिजात झाली आहे आणि जसं ताई बोलल्या, नक्की काय झालंय ह्याच्यावर मराठी मोडने खूप छान व्हिडिओ केलाय, ज्याच्यात आम्ही प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली, तो नक्की बघा. ताई, तुम्ही आलात, मराठी मोडला वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद.